नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बटाटा पुरी। तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बटाटा पुरीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। मी तुम्हाला इथे बघा किती सुंदर अशी बटाटा पुरी झालेली आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। तर तुम्ही 8 दिवस सुद्धा हिला ठेवू शकता छान पद्धतीने आणि प्रवासामध्ये सुद्धा देऊ शकता। 2 ते 3 दिवस ही छान अशी वरती आरामात राहते। तर चला बघूया। तर मित्रांनो, मी एक मसाला काढून घेणार आहे। यामध्ये मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रकचा तुकडा आणि थोडंसं खोबरं। हे छान असं मिक्सरला आपण वाटण लावून घेणार आहोत। ते बघा, आपण छान अशी भरड काढून घेतलेली आहे। यामध्ये थोडासा लसूण पण ॲड करायचा। मी स्किप केलेला आहे लसूण। तर लसणाने पण याची चव अतिशय वाढते। मी सध्या लसूण स्किप केलेला आहे खात नसल्यामुळे, तर तुम्ही नक्की अवश्य टाका। मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार घ्यायचं। तर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर मित्रांनो, यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे। ते 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, धने जिरे पावडर आणि साधं चवीपुरतं। अशा पद्धतीने आपण सर्व मसाले ॲड करून झालेले आहेत। आणि यामध्ये मी अर्धा चमचा हळद पण ॲड करून घेतलेला आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, 2 बटाटे। आता हे संपूर्ण पीठ छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करायचे आणि बटाटे छान असे कुचकरून घ्यायचे आणि पाणी न वापरता सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं। मग जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं सैलसर येथे पीठ मळून घ्यायचं, जसं आपण पुरीसाठी करतो अगदी तसंच। तर मित्रांनो, मी इथे बटाटे कुचकरून घेतलेले आहे। आता हे छान पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि छान असा गोळा तयार करून घेते। अशा पद्धतीने आपण गोळा मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर पुऱ्या लाटून घेऊया। तर मी ते राऊंड शेपमध्ये छान असं गोल करून घेणार आहे। हातावर चपटा करून घेणार आहे, थोडंसं पीठ लावणार आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहे। तर बघा मित्रांनो, याच्यात बटाटा ॲड केल्यामुळे जास्त जोर लागत नाही। हलक्या हाताने प्रेस करायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या। तर थोड्याशा पुऱ्या जाडसरच ठेवूया, जेणेकरून ह्या वातड्या कडक होत नाहीत आणि ह्या आतून खुसखुशीत होतात आणि फुलतात। त्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये पुरी ही जाड लाटायची। तर छान असं तेल तापल्या गेलेलं आहे। यामध्ये मी पुरी सोडून घेणार आहे। मित्रांनो, सुरुवातीला तेल हे हलकं गरम ठेवायचं असतं आणि ही छान पद्धतीने वरती येते। दोन्ही साईडनी पुरी छान अशी फुलून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता किती टम पुरी फुगत आलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आपली बटाट्याची पुरी तयार झालेली आहे आणि तुम्ही केचप सोबत दही सोबत खाऊ शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका।